नमस्कार. काहींना सुट्ट्या लागल्या आहेत, तर काहींना सुट्ट्या लागायच्या बाकी आहेत. तर माझ्या मुलांच्या ना सुट्ट्या अजून सुरू झालेल्या नाही आहेत. त्यामुळे ना सकाळी मला असं हेल्दी नाश्ता त्यांना द्यावाच लागतो आणि त्यासाठीच मी आज एक मस्त असा नाश्ता तयार करणार आहे मुलांसाठी. तर त्यासाठी कोणत्याही एका वाटीच्या मापाने आपण 1 वाटी इथं नाही का नाचणी घेतली आहे आणि पाऊण वाटी आपण ज्वारी घेतली आहे. पाऊण वाटी तांदूळ घ्यायचा, पाऊण वाटीच आपण उडदाची डाळ घेतली आहे. 1 चमचाभर आपण मेथी दाणे घालायचे आणि पाऊण वाटी मी इथे नाही का हुलगेसुद्धा घालणार आहे. तर तुम्ही यातलं एखादं तुम्हाला काही स्किप करायचं असेल तर ते करूही शकता किंवा आणखीन काही ॲड करायचं असेल तर ते ॲडसुद्धा करू शकता. सर्व काही घालायचं, छान स्वच्छ 2-3 पाण्याने त्याचं पांढरं पाणी निघून जाईपर्यंत धुवून घ्यायचं. त्यानंतर भरपूर असं पाणी घालून नाही का आपल्याला हे 4 ते 5 तास भिजायला ठेवायचं आहे. 4-5 तासानंतर हे छान असं भिजलेलं असेल तर आता परत एकदा आपण हे नाही का एका पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण याची नाही का जशी इडलीसाठी किंवा डोस्यासाठी जशी आपण पेस्ट तयार करतो ना, जसं डोसा बॅटर तयार करतो ना तसं पीठ आपल्याला याचं तयार करायचं आहे. तर हे मी मिक्सरच्या भांड्यात घातलं आहे आणि याचं मस्त असं नाही का बॅटर तयार करून घेतलं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे नाही का हे फर्मेंट व्हायला खूप जास्त काही वेळ लागत नाही. 3-4 तासात छान फर्मेंट होतं. तर जसं उन्हाचा चटका वाढत जातो ना तसं आपण नाही का आपल्या पदार्थांमध्ये थोडेफार बदल करतच असतो. तर आता गरमी खूप वाढली आहे, उष्णता वाढली आहे, त्यासाठी आपण नाचणीचा वापर, ज्वारीचा वापर अधिक प्रमाणात करायचा आहे. तर इथे हे बघा आता 4-5 तासानंतर तुम्ही बघू शकता हे किती छान फर्मेंट झालं आहे आणि किती मस्त त्याला नाही का जाळी पडली आहे. वरचा रंग बघा तुम्ही असा थोडासा चेंज झाला आहे. आता हे छान आपण नाही का एकजीव करून घेऊया, असं व्यवस्थित हलवून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपल्याला लागेल तेवढं चवीचं मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यानं तुम्ही डोसेसुद्धा तयार करू शकतात. पण मी याची इडली तयार करणार आहे कारण मुलीच्या डब्याला मला नाही का इडली द्यायची होती. तर इडली पात्राला आपण आधी तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे. थोडं 3/4 भरायचं, पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही. जे आपले इडलीचे पात्र आहेत ना त्याच्यामध्ये थोडं कमी कमी पीठ भरायचं आहे. 3/4 त्याला भरायचं आणि पाणी आधीच आपण गरम करायला ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये हे साचे ठेवायचे आणि छान नाही का 10 ते 12 मिनिटं हे छान असं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. स्टीम केल्यानंतर थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आपल्याला हे आणि हे बघा तुम्हाला चमच्याने सुद्धा दाखवते. तर छान अशी आपली इडली नाही का मस्त शिजली आहे. ती काढून घेऊया. थोडीशी गार झाली ना की मग काढायची म्हणजे अलगद आणि छान निघते. आणि हे बघा जाळी किती छान पडली आहे त्याला आणि पचायला एवढी हलकी आणि पौष्टिक आहे की नाही. अगदी म्हणजे तुम्ही मुलांना डब्याला द्या, सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा नाही का संध्याकाळच्या आपल्या हलकं जेवण जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल, म्हणजे आता उन्हाळ्यात नाही का कोणी जास्त हेवी जेवण करत नाही, तर तेव्हासुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तर आता इडलीसोबत मस्त एक चटणीसुद्धा तयार करून दाखवते तुम्हाला. तर त्यासाठी 1 तिखट लाल मिरची घेतली आहे आणि 1 वाटी नाही का ओला नारळ घेतला आहे किसून घेतलेला आणि 1 वाटी आपण फुटाणे घेतले आहेत. अर्धी वाटी घेतले आहेत आणि अर्धी वाटी फुटाणे याच्यामध्ये घालायचे. चवीपुरतं मीठ घालायचं, कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या आणि नाही का पाणी घालून याची मस्त अशी पेस्ट तयार करायची आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही, थोडीशी घट्ट ठेवायची आणि त्याला नाही का तडका पॅनमध्ये आपण तेल घेतलं आहे, मोहरी, जिरं घालायचं, हिंग घालायचं, सुक्या लाल मिरच्या घालायच्या आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि ही फोडणी त्या चटणीवर घातली की मस्त खमंग फोडणी बसते आणि एवढी चविष्ट लागते ना ही चटणी. एकदा ही चटणी माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही करून बघा, एवढी मस्त होते की नाही. आणि मस्त आपला नाही का पौष्टिक एकदम घरातल्या लहान मोठ्या सर्वांनाच आवडेल असा नाश्ता तयार आहे. तर तुम्हालाही आजची रेसिपी आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता किंवा नाही का फेसबुक चॅनलवर सुद्धा फॉलो करू शकता. धन्यवाद.